ए मावल्या भडवीच्या गद्याच्या बच्च्या काही लाज वाटते रे तुला? लाज वाटते? हा, तुम्ही माझा दोस्त आहेस ना रे? हा, लेका त्या शिवल्यानं मला तुझ्या देखत सांगितलं ना फोनवर. काय सांगितलं की घर इकून टाक माया. हा, मला 5-8 हजार रुपये दे, काश्मीरला मी अटकलो. तूही बोलायला तयार नाही लुच्च्या, तूही बोलायला तयार नाही. तुला गाजर भेटलं खायला लाल जरा तर तू त्याच्याकडून झाला. बाबा मी ना शिवल्याला दाखीप सांगितलं की गड्या असं करू नको बरं, आपला दोस्ताना दोस्तामध्ये भांडणं पाहिजे नाही, बरोबर नाही हे. तुला सांगितलं ना बबनले की घरी कोण टाक, त्यानं इकलं, त्याची काय गुन्हा आहे? आता तू त्याला म्हणून राहिला की घरी इकलं नाही, यानं खाल्ले पैसे, असं तसं बोलून राहिला. मीच म्हटलं ना त्या शिवल्याला की असं करू नको, गद्दारी करू नको. मग मी त्या शिवल्याच्या घरी आलतो बमलं, तर त्यावेळेस तुला काय रोग आलता का म्हणाले? हा, रोग आलता का की लेख शिवला तू चुकून राहिलं रे बा, तुला काश्मीर फोन आलता बबनले की असं असं नाही गड्या घरी कोण टाक. तू म्हटलं का तू म्हटलं का? अरे बा मागायला फाशी लागेल होती ना, त्यानं बंदे खर्च काश्मीरचा भरला ना. नाही तर मी जर तू ऐकून बोललो असतो त्यानं तरीच म्हटलं असतं तू आणि नाही पैसे आला घरी, तू आणि तुझी जागा ही पैसे दे या बबण्याले, असं झालं असतं ना ते. म्हणून मी काही बोललो नाही ना. तू तरीसा बोलला नाही म्हणून मी रस्त्यावर आलो बायकोले घेऊन. माझी बायको तिकडे पालात राहून राहिली ना. मग आमची लाच चालली ना, इज्जत काय राहिली मले? मा बायकोच्या नजरमध्ये काय इज्जत राहिली? काय ठेवलं तुम्ही ना मले? गड्या चुकलो गड्या, पण मागायला फाशी लागेल होती म्हणून नाही बोललो बा. तुला माहिती होतं शिवल्या कसा आहे, कुठला डास कुठे काढीन तर काही सांगता येत नाही. तो बदला घ्यायला एक नंबर माणूस आहे. चुकलं म्हणतो सायाच्या बायकोले पालात लागून राहिलं, नानी नाही अंग घ्यायली, रस्त्याला अंग होती माझी बायको, काही इज्जत राहिली मले? काही ठेवली माझी बायको? साऱ्या घालता पाहिजे दाखवून राहिली ना आता, सारखा पाहून जाते तू. काही लाज नाही राहिली ना आम्हाला तुझ्या पाहिजे सायच्या. तू खरा बोलायला काही लाज होतं तुला? वाटत होती जराशी काय बाबा? आता चुकलं गड्या माय, आता काय करतो सांग. आता बोल बा तू, आता बोल, मी ऐकतो बा. पण मी पण याचा बदला घेणारच. हे लक्षात ठेव तू माऊली. तू न साया तूही बोलला नाही तर शिवल्यानं तुम्हाला धोका दिला. तू मी बघू त्याच्याबरोबर सामीलास. लुच्च्यास तू बी लुच्च्यास रामखोरा. त्या गड्या बबन मी बोलू शकत नव्हतं तरी सा, त्यानं मला पैसे मागितले असते, माझी गुंडी अटकेल होती. तरी मी त्याला म्हटलं की गड्या तू कसं आपल्या दोस्तांनाच गद्दारी करू नको. बबननं जे काम केलं तुला सोडून आणण्यासाठी केलं. तू जागा ऐकली त्यासाठी ऐकली. बबन जागा याच्या स्वार्थ नव्हता. पण कसं आहे त्यानं ऐकलं नाही बा, सांगून ऐकलं नाही त्यानं. सांगून ऐकलं नाही ना. तुम्ही मी घगत होती ना, तुला कसं गट्टा खायला भेटला. बरोबर बरोबर आहे. तू काय माझ्याकडून बोलणार आहात? बरोबर आहे. तुमची दोघांची मला समजलं आता काय आहे तर दोघांनी दाखवत मी. बबन्या तू एवढा बोलून राहिला पण तू बी चुकी होती ना. 2 लाखात जागा ऐकली, 60,000 रुपये त्याले 60 तिकडे त्याला मारून राहिला, त्या मस्तकाला लायाले फेकून मारून राहिला त्याला शिवल्या काय एवढा बोगी आहे का? त्याला माहित पडत नाही का तू केवढ्या जागा ऐकली केवढ्या नाही? आपल्यापेक्षा चॅप्टर बघतो शिवल्या, त्याला सारं माहित पडलं. तूच वरून घेऊन राहिला असं तसं. 2 लाखात मी 10 लाखात इकडे निकडे. पण मी ना तुम्हाला सोडून आणलं की काश्मीरहून आता तडीचा भांडे घासा लागले असते, संडा साफ करा लागते, मुत्र्या साफ करा, एखादी गांड बी धुंद्या लागली असती तडीचा. शिवल्याच्या बायकोला ढोपरली असते तडीचा, तुला सांगतो. पण मी होतो म्हणून सुटले तुम्ही लुच्चे हो, आणि माझ्या काही उपकार जाणले नाही तुम्ही ना, माझ्या काही जाणले नाही बा. 100तली 1 बोलला तू, बरोबर आहे. तू सोडून आणलं, मेहनत घेतली, सारं केलं, पण तू खोटा बोलला ना शिवल्याबरोबर. 2 लाखात जागा ऐकली आणि तू त्याच्या हाती 60,000 ठेवून राहिला. त्याला माहित नाही पडत का? आपल्या गावातूनच फोन आला त्याला, तिकडे तुझी जागा 2 लाखात ऐकली बबण्यानं, तुला पैसे किती दिले? हा म्हणे मला 60,000 रुपये दिले त्यानं. तू लेका 1,60,000 रुपये 1,40,000 रुपये पचवले घेतली. हो खाल्ले मी खाल्ले. हा पण मग कसं मी पण सोडून नाही आणलं का तुम्हाला? सोडून नाही आणलं का? सोडून नाही लाख आणलं तुला, पण तुला खरं बोला लागत होतं की मी ना शिवला 2 लाखात जागा ऐकली, पण मला 1 लाखाचं काम होतं, 1 लाख मी घेतो आणि 1 लाख तुला देतो, असं तरी करायला पाहिजे होतं ना. पण तुला काय बंद घ्यायचंच काम केलं ना. मग त्या भोवती इंद काय नाही भाऊ, तू रस्त्याला लागीन तर माय काय चुकी आहे त्याच्यामध्ये सांग आता. तू लिच्च्या त्याला सोबती झाला, तू ते त्याला सोबती झाला. हा त्याशी बोलून काहीच फायदा नाही रे, काहीच फायदा नाही. लागलंच तर गलती दोघायची बियाणं उडतात ना आवरच घेणं ना देणं. बरं बा मला काही घेणं ना देणं आहे ना. मला काहीच घेणं देणं नाही तुमच्या दोघांसोबत. यानं जागा ऐकली, यानं पैसे खाल्ले. याची जागा ऐकली, यानं हाय पैसे घेऊन बसला पण जागा दिली नाही. मी काय करू शकतो त्याला? मास रगडा ऐकण्यात याच्या. जाऊ दे, दोघे आपल्यालाच उडतात. मग त्या दोघे शेंडीत चाल घरी. बापा मग पायाजवळ काय आले बसले बापा तुम्ही? अहो त्याचं पायजवळ काय बसलं म्हणजे? अहो ते पाय दुखतात ना, पाय दाबून देतो ना. आता तुला माय लेकरू नाही म्हणणार का? दिवस नाहीस का तुला माये? तुझी सेवानी करायला लागणार का मला? सांग बा तू आता, तुझं कोण करणार आहे माझ्याशिवाय? सांग बरं, कोण करणार आहे? बापा लय म्हणून राहिले तुम्ही, पाय दाबून देतो बापा, पाय दाबून देतो. पाय दाबता गच्ची दाबसान बाबा माई. तुमचं काही खरं नाही. पहिलेच तर कसं मी अटी आली तर मी कसं तुमच्या डोळ्यात यायला. मी आली म्हणून तुमच्या तोंडावर बापा दोघांचे वयस नाही पडेला. तुम्ही का चांगले आहे ना बोलून राहिले माझ्यासोबत? नाही नव, तसं काही नाही ना. तू विशेष नाही समजत. अहो ती माझी पहिली बायको खांडू खराबी आहे ना. ती बदमाश आहे, तिच्या देखत मला बोला लागते. नाही आपलं तर प्रेम आहेच ना. ते मग ते नाटकं करते ना, मग म्हणून असा विषय आहे ना. म्हणून मग तुझ्या देखत बोलतो मी तिच्या देखत.
हो ते काही सांगू नका मला. तुमचे कसे खायचे दात वेगळे आहेत बापा आणि दाखवायचे वेगळे आहेत. तुम्ही लय म्हणून राहिले बापा माझ्यासोबत, लय चांगले बोलून राहिले, पण काही नाही. मला नाही विश्वास बापा तुमच्यावर आता. अशी करतो का? अशी बोलून राहिली काय? तू माझी डार्लिंग आहेस काय? मी त्यावर प्रेम करतो, खरंच प्रेम करतो त्यावर. पण ते कसं, ते पहिली बायको असली की नाही, थोडंसं मग ते देखत बोलायला लागते मला, असा विषय आहे तो. आता मी तर त्यावर एवढं जिजाची प्रेम करतो ना. तू मला लय आवडतं, लय आवडतं तू. मोठे म्हणून राहिले बापा, अशी बोलून राहिली तशी बोलून राहिली. बरोबर आहे तुमचं, तुम्ही दोन तोंडे आहे. ते आली की मस्त तिच्यासोबत गुळगुळ बोलता, मी आली की माझ्यासोबत गुळगुळ बोलता. माया तिला सांगता की हे बदमाश आहे ते बदमाश आहे, आणि लागे तिला लागे माया सांगता. असे आहे तुम्ही, काही खरे नाही. नाही ना, मी खाली बोलून खाली सांगू. खरं सांगतो, तूच मला प्रेम आहेस, तूच प्रेम आहेस. तुझी आठवण एवढी येते मला की बस. हो, बरी आली तू, बरी आली. तर येऊन राहिल तो तुला भेटायला, पण हे मध्ये सुसून आले ना म्हणून आलो नाही मी. आता मीच येणार होतो. काही सांगू नका आणि काही एकडे बेकडे लावू नका. तुमच्या मनात काही येणं नव्हतं. आले असते तुम्ही तर लोकच आले असते. शेवटी मला यायला लागलं की नाही. जाऊ दे आता, नाही आलो पण तू तर आली ना, मग आता होते ना आपलं. मला आठवण येऊन राहिली आता. पाय ना, लय आठवण येऊन राहिली हो. तुला शेक्स खरंच ना, तुला आवडतं मला. हो दे एकदा मग जमके. बापा याच्यासाठी होतं का गोड गोड बोलणं बापा? हात पाय दाबणं बापा, डार्लिंग असं डार्लिंग तसं. मला माहितच नाही बापा व्यवसाय तो. आता याच्यासाठी होतं का त्याच्यासाठी? काही बोलत राहतं बा. खरं आता याच्यासाठी असते काय? पण कसं मन झालं आता माझं. तू आता दिसलीस मला, चांगली शेक्षी दिसून राहिली तू, म्हणून म्हटलं हुंदू दे. ते नाटक नका सांगू तुम्ही मला. मी हाय दिशाले का बरी चांगली, मग का उठता बसता का तेच पाहिजे का तुम्हाला कधी बी? एकदा फक्त, एकदा जरासं एकदा फक्त. मग नाही येत ना मी लागलंच त्याचं. एकदा फेकदा काही नाही ना, सांग एकदा ना, एकदाच फक्त एक चानस. मग नाही म्हणत ना तुले, मग नाही म्हणत. दे ना याले एक चानस, दे ना, दे एक चानस. मस्त चालू आहे बापा, गुडू गुडू बोलणं. मस्त चालू आहे ना. चुम्मासाठी झाली की नाही बापा काही? ज्याच्यासाठी आले तुम्ही ते झालं की नाही काही? तसं काही नाही ना, काही नाही ना. असं झालं तुम्ही, काय चालू आहे काय नाही विचारायला. ते म्हणे मा डोकं दुखते म्हणून आलं तुम्ही विचारायला तिले. अरे तू काही सांगू नको ना. तू दोन्ही पार्ट्या चालवतो ना, चित बी मेरी पट बी मेरी. आज मी मा हिंगा दाखवतोस, पण तुले कंबरक्यातून मोडतोस. पण आज तुला शिवल्या पोय हटून नाही तर बस, हे तुझ्या मागं कस लाईन. बरं खरंच मारीन तुला, काही सांगता येत नाही. ते कुकडे चालला रे लुच्च्या, तू कुकडे चालला. दोन्ही पार्ट्या चालवतो. थांब रे, थांब ना, कुकडे चालला तू. थांब तटीच. कसं करा आता, सगळं गाव आमचं तमाशा पाहून राहिलं ना. एक तर मानवरा असं करून ठेवलं, निरा पाल मांडून राहिला. कसा नवरा रे देवा, कसा नवरा. एवढा बदमाशा खूपच ना. माझ्या बापाने कायच पाहिलं तर या बबण्यात, काय सांगा मा नवऱ्यात, की माझं लग्न दिलं माया या बबण्यासोबत करून. ती पाल मांडून राहिलं म्हणजे आजूबाजूचे पाहतात. एक तर अंग बिहाल नाही लव पाहतात लोक. बद्दा शीन खराब झाला ना सगळा. नवरा एवढा बदमाश आहे, आता कायच करू. किती कोसू आले हो बाई, आले ना गावातले तमाशा पाहिले. या लोकांना काही धंदाच नाही ना. आम्ही ना ज्यापासून ते पाल मांडलं त्यापासून गावाची निरा लाईन आहे ना लागेल माणसाची. आम्हाला पाहिले काय चालू आहे, कसं काय चालू आहे. एवढे बदमाश लोक बी आहेत. बापा बाई काय चालू आहे? कुकडे गेले बबनरा? माशा मारायला गेले बबनराव सोबत. काय काम होतं बापा? वहिनी बापा गरम मध्येच बोलता बाबा तुम्ही. आता गरम मध्ये बोला नाही तर काय तर. जो तो येऊन राहिलं बापा, आमच्या तमाशाच पाहून राहिलं. जो तो येते दुसऱ्या कामासाठी नाही येत. कोणतं चांगली नाही विचारत आम्हाला कोणी. बबनराव कुठे गेले आणि हे असं कसं काय झालं बापा? आणि तुम्ही पाल मांडून करून राहू राहिले. लोकांना सगळं माहित आहे ना, मग काल विचारून राहिले धाव आम्हाला तेच ते. हा बाई बरोबर आहे, गरम होतेच माणूस. पण आम्ही बापा काही तुझ्या काय तमाशा पाहायला नाही आलो टीसा. आम्ही हे सांगायला आलो की बापा या झोपड्यात राहिल्यापेक्षा, या पालात राहिल्यापेक्षा तुला खोली देतो बा, माई खोलीत राह. काय बापा तुम्ही लय म्हणून राहिले की हे अटूला सोडून द्या बापा, आमच्या खोलीत राहा. पण काय करा बापा, काही दिवसांनी तुम्ही नाही दिलं काढून तर काय करा आता? मी बी कसं 2 दिवस ठेवून बापा खोलीमध्ये. एक तर आता आमचं कायमचं घरच गेलं. शेवटी तर आम्हाला पालास मांडणं आलं की नाही. काय करा खोलीचं मग? बाई मी काही तुम्हाला काढून देणार नाही. जर लोक तुमची व्यवस्था होत नाही, स्वतःचं घर होत नाही, तर लोक राह बापा. पण तुझ्यासाठी बरं, त्या बबण्यासाठी नाही. तो आहे खांडू खराब आहे, त्या नवरा बघोस आहे तो, त्याच्यामुळे तुला रस्त्यावर यायला लागलं. हो ना बापा, ते लय लाख समजते ना. मानवरा बदमाश आहे, पण काय करा आता, सोडून जाता येत नाही ना बापा. एक तर माय बापानं गाठ बांधलेला आहे आपली त्याच्यासोबत. आता या वयात कुकडे जा माय बापा जो राहिलं नवऱ्याच्या सोबत. हो बाई, आता कसं या वयात पावती हे नाही बरोबर नाही. आता जाऊ दे बापा, कसाही असो तो वागू आता.
खांडो खराब आहे. पण कसं ये बापा तू संध्याकाळी सामान सुमान घेऊन ये, तुला खोली देतो राहायला. फक्त त्या बबण्यावर लक्ष देतो बापा. तू कधी रात्रीला इकून ना टाकू ते खोली, तू बोगस आहे. नाही बापा मी काही येत नाही बापा तुमच्या खोली गेलीत राहिले. एक तर मानवरा सुद्धा नाही ना. बहिणी तुम्ही पालात राहून राहिले ना तर आम्हाला चांगलं नाही वाटून राहिलं. तुम्ही कष्टाळू आहे, मेहनती आहे बापा. साऱ्या गावाचा जीव तुटून राहिला फक्त या बबन भाऊसाठी. हां तुम्ही या खोलीत राहिले या तुम्ही, बरोबर नाही हे रस्त्यावर आहे ना बापा. तू बाई भरभर ते सामान चाल बरं, चाल खोली. हा आधी रस्त्यावर नको राहू बापा. सारं गाव काय आता उघड्यावर बरोबर आहे का हे, बरोबर आहे काय? हो ना बापा. तुम्ही भेटले बापा एक, नाही तर जो तो येऊन राहिला तमाशा पाहून जाऊन राहिला. तुम्ही ना म्हटलं फक्त खोलीत चला बापा, आमच्या एक खोली देतो. मानवऱ्याला नाही काळजी सांगा आता. काय पण कसं तुम्ही ना म्हटलं बा. बाई लोकांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. हा मी तुला खोली देतो, चाल बरं, घे बरं सामान, चाल. हा ते लोकांचं नको सांगू मला कोणी तीन कोण जाते. बरं वहिनी पटकन घ्या बरं ते सामान. बापा मी काही आताच सामान जमा करत नाही बापा. मानवऱ्याला येऊ देतो आणि मग करतो सामान, आणि एका परी संध्याकाळी येतो मी. आता तर काही होत नाही माझ्यानं. बरं बरं बापा बाई संध्याकाळी ये. हो हो भाऊ. हा माणूस सापडला बाई एक इमानदार. मला म्हणते पालात राहू नको बाई, आपली एक खोली आहे त्याच्यात राहायला या. नाही तर जो तो येऊन राहिला बापा तमाशाच पाहून जाऊन राहिला. एकानं म्हटलं नाही की आमच्या घरी चला बापा, की खोपड्यात राहा, की आमच्या झोपड्यात राहा, आमच्या जागेत राहा. कोणच म्हटलं नाही आम्हाला, पण या माणसाला म्हटलं. थांबा ना कुकडे चालले पया, तुमची सटक तर काढू द्या मला. कसं आहे तर अव मामांग काय लिहून राहिली व तू? बळा हा तो शिवलालच्या बायकोचा येऊन राहिला का? दोघं झाली वाटते मारामारी सुरू हो यायची, कुस्तम कुस्ती रे गड्या. हो ना साहेब, पण कुठे दिसून नाही राहिले फकणीचे कुकडे आहेत तर कुकडे कुस्तम कुस्ती करून राहिलेत. बरी झोडते शिवलेली बायको शिवलेले तर साहेब झाले अगोवाले तसंच पाहिजे. थांबणार रे शिवल्या, थांबणं. कुकडे चालला तू, कुकडे चालला. माझ्यासोबत काही बोलतं, तिच्यासोबत काही बोलतं. तुझ्यावर तसा कवडीचा बी विश्वास नाही ना. मला म्हणतं की मी असं बोलतो तिच्यासोबत. खोटं बोलतो, खोटं प्रेम आहे. मांग नको लागू नको, सारं गाव पाहून राहिलं नव. हो जाय ना घरी, जाय ना हो. काऊन मागं लागली माया तू? काऊन पिटायला लागली एवढी बोले? नाही आज तर तुला पिटाळतोस ना, चांगलं पिटाळतोस ना. आज दाखवतोस ना माय हिसका तुले. कसं दोघीले सांभाळणं आहे तुले तर. चांगली पाठ मिळायला पाहिजे शिवल्याची, चांगली हातपाय मुळले पाहिजे त्याचे. सायचा गाण घासत चालला पाहिजे, गेली जाता नाही आला पाहिजे याली सायाले. एवढं मारायला पाहिजे, आगवली एवढं मारायला पाहिजे. अरे बाबा शिवल्या काही खरं नाही रे बाबा, हे मारते रे तुले. थांब तुला सांगून राहिली मुकाट्यान, थांब तू तटीचा. नाही तर मी कसं हाती आला ते फेकून मारीन बरं मी. लवळ करीन सांगून राहिली. नो बाई चांगला हान त्याला मजबूत हान. अगव आहे तो साऱ्या गावाचा अगव. डोंगऱ्याला काय झालं मंदा कोण भासरून राहिला, काय घेणार जण तू काय रे डोंगऱ्या मंदात सवरत हान करून राहिला. काऊन तेल टाकून राहिला मंदात, घेणार देणं पहिलेच तर मारून राहिली मला ते. मग दाबून फसवणं लोकायले, मोडणं मुंड्या लोकायच्या, मग शांत राहायचं माणसाले. साया लुच्चे धंदे तू करत, लोकांच्या मुंड्या मोडत आणि मग अशा अगो कामं गेली बायको लागते मांग. ते बुडेले काय बोलून राहिला रे, त्याचे बरोबर आहे ना. हान म्हणून राहिले तरी खरंच तुला हानच लागते ना. तू त्याच लायकीचा असा होता. गोटा मारला फेकून मार नको अर्चे न रे दाबून कशी मारून राहिली रे फत्री फेकू घेणं वय करते तू. असंच पाहिजे शिवल्याले, असंच पाहिजे साय झाले असंच. तुले म्हटलं ना मी ना पहिलेच तरी थांबतं की नाही की दगड मारू फेकून तुले. पाय मोडीन बरं मी सांगून राहिली. आता एक दगड मारला मी ना. सांग आता तू मारू का डबल, मारू काय की थांबतं तटी? रे बाबू शिवल्या काही खरं नाही रे, बयकली रे पोय लवकर काय खरं नाही, तुझ्या जीव घेते राहायचं बघे. हे असंच पाहिजे माझं तो असंच पाहिजे. हा घे म्हणा दाबून, घे दाबून. साया लुच्चे धंदे करतात, त्याले त्याला फसवतात. बुरी मारून राहिली याची बायको, झोडून राहिली याले. चाल बरं रगड्या, चाल बरं आपण पाहून याच्या मागं जाऊन बैकून देऊन चांगलं याच्या बायकोले आपण सोडते, मोडून टाकते 2-4 ठिकाणी आले. चाल हो चाल हान बाई, हान चांगलं हान. टेम्पो हे हान चांगलं. मोड यायला कंबळल्यातून मोड हान. गेले रे पोहून गेले रे दोघं ना, गेले रे पोहून. चाल गातच असतील कुठं ना कुठे, थांबलो येलीचा. हा चाल. अरे बुडबा झाले की नाही तू रस्त? अरे सायाचा यायला माहित पडलं काय मला काय झालं तर बा. नाही त्या बुड्याने टोचून दिलं तर म्हणतात तुम्हाला एकोडेच चाला. आम्हाला माहित पडलं बा गावामध्ये, म्हणून म्हटलं का बा झाले का दुरस्त. ही बोलतले का? मी याच्यामुळे मग बोलत नसतो मी कोणासोबत. मला माहित आहे तुम्ही अगो वापोरे. काही बोलणं आपलं माणूस माणसाला काही. मी कायला काही बोलू बा, साऱ्या गावात तर माझं नाही राजा बुड्डे बा. जो तो म्हणून राहिला
डॅनी बुड्यान कोणील बुड्याला टोचन दिलं, हेकोळा गेला कोणील बुड्डा दवाखान्यात गेलता दुखते करते. लहानपासून मोठ्या लोक सारेले बाया माणसाला सारेल माहीत आहे. काय माहीत बाबा, वाऱ्यासारखी गोष्ट पसरते बाबा. काही नाही झालं, काही लोक अफवा उडवता का. डॅनी मा दोस्त, मी त्याचा दोस्त, तो खायला काही करीत रे मा बरोबर, काही आपलं बोलणं मनात पडीन तेच. गावातल्या लोकांना साहाय्य नुसतं काय बातका बतंगड पाहिजे, बोलायला पाहिजे काही. काही हो ना, काही करा लागत नाही, मला काय करा लागते. तुमचं पापून तुमच्या सांगणं असेल तर सांगा, नका सांगू बाबा, मला काय करा लागते. दुःख तर येशील तर तुमचं दुःख हेकोळ झाली तुमची झाली, मला काय करा लागते. देवल्या शिल्लक नको बोलू ना रे तू, शिल्लक नको बोलू ना, जास्त चोबर करतो गळा घेण ना जे तू. फालतू अगोपणा करून राहिला तू, काही बोलायचं अवस्था आहे का आता याच्यात. का भलते अगो अरे पोरी अजून भलते अगो. हो मारू नको म्हणते तू, मारू नको. काय रे तुझ्या ढवळे हे. रोजच पाहून राहिली मी तुझ्या ताल. माझ्यासोबत काही बोलतं, तिच्यासोबत काही बोलतं, एकीसोबत बी जरा असं यानं बोलत नाही. गेलाही लगे आता तिच्या जवळ, हात पाय जोडले तिचे, पाय दाबून राहिला. अजून काय करतो रे तिच्यासोबत. एवढं केला कारनामा तरी कमीच आहे का. चुकलं ना माझ्या हाताने करणार ना. बाई काय झालं, कोण मारून राहील त्या शिव लागली. नाही झालं, आता तुम्हाला काय सांगा आमच्या घरातलं, तुम्ही पायाचं काम करा फक्त. बाबा बुड्डे बा बोलू नका, अगं वय ते मावा बायका मला माहित आहे ना ते कशी आहे. तो म्हणजे अगं वय ते आपण एक बोललं तर आपण चांगलं बोललो तरी तिला वाईट वाटते. बाबा मी काही बोलत नाही बाबा, आपल्याला काही करायला लागत नाही. काय बाबा मार द्याले, जोड चांगलं जोड द्याले. हे बाई हा शिवल्या आगाऊ जाय ना, हा त्याच्या कंबळला आता मारे घ्या, मार साऱ्या गावाचा आगाऊ आहे हा. रस्त्यावर मारून राहिली का नवऱ्याला, काही लाज वाटते की नाही तुले. बेसर पाहिजे तो बुड्ढा काय करू राहिला तर 4 दिवारीच्या आत काही केलं चालते, पण रस्त्यावर एवढी लाज वाटून राहिली का रे तुले. 4 दिवाळीच्या याच्यात मार म्हणते मले, काही केलं चालते. त्याच्या रस्ते तुला कारनामा केला, आता बाहेर मारतो ना तुले, बाहेर मारतो ना. आता तिले मोठ्या घरात आणून ठेवलं, तिले घरात राहू देऊन राहिला. मले बी माझ्यासोबत काय बोलते, तिच्यासोबत काय बोलते, हे असं चालत राहीन का आता आठवून. नाही ना तिला काढून देतो मी, पण तू आता मला मारू नको ना. माझी इज्जत चालली ना गावामध्ये. बापा साऱ्या गावाची इज्जत तुले चालणार आहे बापा, बाकी इज्जत कोणाला नाही बरं, पण सगळ्या गावाची तुलेच आहे. चला मग मित्र, आता मला माझी बायको मारून राहिली. उद्या भाऊ आता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.